नमस्कार. आपल्या पहिल्या लेक्चरला आता सुरुवात करू, ज्याचं नाव आदर्श राजा आहे. आपल्या सिलेबसमधला अभ्यासक्रमामधला हा पहिला चॅप्टर जो आहे तो आपण घेऊ. हे चॅप्टर सुरू करायला वेळ याच्यासाठी लागलेला आहे की थोडा गळा खराब होता, आणि लाईव्ह लेक्चर न घेण्यामागचं कारण हेच आहे की आपल्यापैकी खूप सारे विद्यार्थी जे आहेत ते वर्किंग आहेत, आणि त्यांना कदाचित ते जे आपण लाईव्ह लेक्चर घेतो त्याला ते उपस्थित राहणं कदाचित शक्य होत नाही. म्हणून हे लेक्चर तुम्हाला कितीही वेळा पाहता यावं, कधीही पाहता यावं, यासाठी आता हे रेकॉर्डेड लेक्चर आपण टाकू. आणि हप्त्यामधून 3 लेक्चर जे आहेत आपले ते लाईव्ह राहतील, ज्यामध्ये आपला डिस्कशन फोरम राहिला, ज्यामध्ये आपण जे आपण टॉपिक रेकॉर्डेडमध्ये घेत आहोत त्याच्यावर डिस्कशन करू. काही लूप होल्स असतील ते आपण भरून काढण्याचा त्यामध्ये प्रयत्न करू. आता सध्या आपल्याला जे आहे आदर्श राजा म्हणजे नोबेल किंग हा जो पहिला चॅप्टर आहे आपला, आयडियल किंग नावाचं जे युनिट आहे पहिलं, त्यातला जो पहिला चॅप्टर आहे नोबेल किंग, त्याच्यासाठी हे लेक्चर आहे. हे लेक्चर फर्स्ट इयरचं जे सेकंड सेम आहे त्या विद्यार्थ्यासाठी सुद्धा लागू आहे, आणि सेकंड इयरचं जे फोर्थ सेम आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे लेक्चर लागू आहे. दोन्हीही ऑप्शनल्समध्ये म्हणजे सध्याकालीन उपयुक्ततेवर दोन्ही ऑप्शनल जे आहेत आपले वैकल्पिक विषय हे एकामेकाला सिमिलर असल्यामुळे जे आहेत आपल्याला ह्या सगळ्यांमध्ये हे सगळं सोयीस्कर होईल असं मला वाटतं. चला आता सुरू करू आपण. आता कुठल्याही व्यक्तीचं समजा जर आपल्याला मूल्यमापन करायचं असलं, छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा अदर कुठलाही व्यक्ती असो, त्यांचं मूल्यमापन जर करायचं असेल ना, तर आपण त्या व्यक्तीला वर्तमान काळातल्या चष्म्यातून म्हणा किंवा वर्तमान काळातल्या त्या व्यक्तीच्या प्रोफाईलवरून, व्यक्तिमत्वावरून आपण भूतकाळात पाहण्याचा प्रयत्न करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत हा जो धोका आहे हा खूप जास्त प्रमाणात आहे की वर्तमान काळातून भूतकाळामध्ये बघण्याचा. कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती वेगवेगळी स्मृती, त्यांची श्रद्धा, वेगवेगळ्या पद्धतीनं गौरव किंवा राजकीय अर्थ लावण्याची जी परंपरा आहे, त्यामुळे आजच्या काळात आदर्श राजा ही जी संकल्पना आहे ती मांडताना आपण जे शिवाजी महाराजांचं नाव घेतो, नेमकं आपण जी आदर्श राजा ही जी कन्सेप्ट आहे ना, म्हणजे नोबेल किंग ही जी कन्सेप्ट आहे, नेमकी आपण पाहतो कशासाठी, म्हणजे कुठल्या वेनं पाहतो हा आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे. तो असाच की म्हणजे भावनिक गौरव आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल करतो तर मग तो भावनेपुरता मर्यादित राहतो का, शौर्यापुरता मर्यादित राहतो का, की त्यांचं व्यवस्थापन, त्यांचं नेतृत्व, त्यांची जी काही मूल्यव्यवस्था होती यांच्यावर आधारित राहतं. इतिहासामध्ये जी काही आदर्श राजा नावाची जी संकल्पना आहे ना, हे म्हणजे एकसारखी नसते, बॅलेन्सेबल नसते, स्थिर नसते. ते प्रत्येक काळामध्ये आपल्याला बदलताना दिसते. तर मध्ययुगीन भारतात राजा म्हणजे सैन्यशक्तीचा केंद्रबिंदू राहत होता, न्यायव्यवस्थेचा स्रोत राहत होता, किंवा कर संकलनाची जी जबाबदारी होती, म्हणजे टॅक्स कलेक्ट करणं ही जी जबाबदारी होती ही ज्यांच्याकडे होती त्याला आपण राजा म्हटलं जात होतं. ही एक म्हणजे सरळ मांडणी झाली. पण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर ही चौकट जी आहे राजा या नावाची ही आपल्याला अपुरी असलेली दिसते. त्यांच्या राजकारणात म्हणजे तलवार आहे फक्त, म्हणजे ते युद्ध वगैरे करतात, हे एवढ्यापुरतं ते मर्यादित नव्हतं. त्यांच्या राज्यकारभारामध्ये आदेश होते वेगवेगळ्या पद्धतीनं, एकतर्फी आदेश नाही, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा निरपेक्षतेनं घेतलेला निर्णय म्हणा, त्या निर्णयाचे निघालेले आदेश म्हणा, हे होते. किंवा मग सत्ता, त्यांच्या नेतृत्वात स्थापन झालेली सत्ता म्हणा, गुण, कर्तव्य, कर्तृत्व त्यांच्यावर असलेली प्रजेचा विश्वास, यांच्याशी या सगळ्या गोष्टी जोडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता म्हणजे आपलं अनंत कृष्णाजी यांची जी सभासद बखर आहे त्यामध्ये एक राजा गुणग्राही होता असा एक उल्लेख असलेला आपल्याला पाहायला मिळतं. मग या वाक्यामध्ये शिवाजी महाराजांच्या जे आपल्याला राज्य संकल्पनेचं मूळ आहे ते आपल्याला पाहायला मिळते. गुणग्राही होता म्हणजे काय होते, म्हणजे गुण ओळखलेला म्हणा किंवा सर्व गुण असलेला राजा असलेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे गुण ओळखणं झालं, त्याला एक स्थान देणं, त्या राजा या संकल्पनेला किंवा त्या व्यक्तीला ती उपमा देणं, ती कुठल्या गुणावर आधारित देणं, असा त्याचा अर्थ असलेला आपल्याला पाहायला मिळतं. मग आता गुण असून चालतात का, कर त्यांच्यावर जबाबदारी सोपवणे हे सुद्धा त्यांचं काम होतं. आता आपल्याला वेगवेगळ्या पद्धती राजा या संकल्पनेबद्दल वाटू शकतात. एक आदर्श राजा कसा असावा आपल्यालाही माहीत आहे, पण नेमकी ती संकल्पना काम कशी करते ना, याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा आधी.
17व्या शतकात जात, वंश आणि परंपरा यावर जो आहे तो अधिकार ठरवला जात होता. पण त्या काळामध्ये अधिकार ठरवला जात असल्यावरही फक्त गुणवत्तेच्या आधारावर माणसाला पुढे आणणं ही एक मोठी क्रांतिकारक बाब होती आणि ही बाब छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदम चोखप्रमाणे पार पाडलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि यांचा उल्लेख जो आहे ना, म्हणजे बखरी झाल्या किंवा विविध दप्तरी नोंदी असल्या किंवा शिवकालीन पत्रव्यवहार जे आहेत यामधून आपल्याला हे स्पष्टपणे दिसते. म्हणजे त्या काळची जी मेरिट बेस लिडरशिप होती, म्हणजे निवड प्रक्रिया होती, ती आजच्या जी हे आहे निवड प्रक्रिया आहे मेरिट बेसवाली, त्याच्याशी आपल्याला थेट जोडताना पाहायला मिळते. तर मग आता तुम्हाला इथं हा मुद्दा लक्षात आला असेल की मी तुम्हाला आतापर्यंत जे सांगितलेलं आहे, म्हणजे जवळपास 5 एक मिनिटापासून मी तुम्हाला जे काही बडबड करत आहो की आदर्श राज्याची संकल्पना अशी असायला पाहिजे, तशी असायला पाहिजे. तर आता तुमच्या कदाचित ते लक्षात आलं असेल की मला यायचं कुठं होतं, की जी आदर्श राज्याची जी संकल्पना आहे ना, ती सध्याकालीनमध्ये कुठल्या परिस्थितीत आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे त्या काळचं शिवाजी महाराजांनी जे काही गुणवत्तेवर आधारित निवड करत होते किंवा गुणवत्तेवर आधारित त्यांचे आदेश राहत होते किंवा अदर कुठल्याही गोष्टी जे सकारात्मक गोष्टी त्यांनी आपल्या स्थानिक लोकांसाठी केलेल्या आहेत, स्वराज्यातील लोकांसाठी केलेल्या आहेत, त्या गोष्टी आताही लागू पडत आहेत, असं माझा सांगण्याचा त्यामधला उद्देश आहे. आता शिवाजी महाराजांचं नेतृत्व आपण जेव्हा समजून घेतो तेव्हा आपल्याला एका गोष्टीबद्दल जे आहे ते सावध राहावं लागतं. आता मी तुम्हाला हे जे सांगतो हे नंतर सांगतो, पण आता जेव्हा आपण जी स्वराज्याची संकल्पना इथे तुम्हाला दिसून येत आहे, या सगळ्या गोष्टीच्या एक सेकंड फक्त, ह्या सगळ्याच्या गोष्टी तुम्हाला इथं दिसून येत आहे. म्हणजे राजकीय स्वातंत्र्य किंवा कठोर प्रशासकीय शिस्त, अटूट नैतिकता, अंतिम लोककल्याण, कठोर प्रशासकीय शिस्त झालं, ह्या सगळ्याच्या गोष्टी आहेत ना, हे जे मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा एकच सार आहे, तो म्हणजे आदर्श राजा. की आदर्श राजा असल्यावर ह्या सगळ्या गोष्टी नियमितपणे प्रमाणे आपल्याला पार पाडलेल्या दिसून येतात. हे जे आपण मी सांगितलेलं आहे त्याच्या मागचं हे एक, त्याला आपण म्हणू शकतो की एक समरी आहे. इथे तुम्हाला जदुनाथ सरकार जे होते, म्हणजे बंगाली रायटर आहे, इतिहासकार आहेत, त्यांनी ज्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत त्या आपल्याला इथं दिसतात. आणि विशेष म्हणजे आदर्श राजा जे आहे त्यांचं ती संकल्पना काम कशी करते त्याच्यामध्ये मी तुम्हाला दिसून येते की म्हणजे प्रजेचं कल्याण करण्यासाठी म्हणा किंवा पारदर्शक प्रशासनासाठी, नैतिक मूल्य व्यवस्थित हाताळण्यासाठी, हे सर्व जो प्रजेचा अधिपती व्यवस्थित चोखप्रमाणे पार पाडेल त्याला आपण आदर्श राजा म्हणू शकतो. हा त्याचा अर्थ होतो. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की रयतेचा राजा म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखतो, चांगल्या पद्धतीने ओळखतो. तर नेमकं ह्या ठिकाणी रयतेचा राजा राहून एक आदर्श राजा बनण्याची जी छत्रपती शिवाजी महाराजांची एक त्याला आपण म्हणू शकतो एक पायरी आहे, ती कशी रचल्या गेलेली आहे आपण तिथं आता सध्या अभ्यास करू. माझा आवाज जो आहे तो थोडासा ऑलरेडीच खराब झालेला आहे. जर व्यवस्थित नाही आला तर फक्त ह्या लेक्चरपुरतं ॲडजस्ट करून घ्या, उद्यापर्यंत होऊन जाईल चांगला. ठीक आहे. आता जेव्हा आपण शेतीबद्दलचा जेव्हा विचार करतो किंवा मग पाण्याबद्दलचा जेव्हा विचार करतो तेव्हा तलाव, बंधारे, विहिरी, पाणपाट्या किंवा ह्या बंधारे आपण म्हणू शकतो त्याला, यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा फक्त तांत्रिक उपाय करून ह्या सगळ्या गोष्टी इझी झाल्या अशा गोष्टी नाही आहेत. म्हणजे असा विषय नाही आहे. त्यामध्ये रयतेच्या जीवनावर जे स्थैर्य आणणाऱ्या गोष्टी होत्या त्या महत्त्वाच्या होत्या. मग या व्यवस्थेमुळे काय झालेलं आहे, उत्पादन वाढलेलं आहे. आता शेतीमध्ये तलाव आहेत, बंधारे आहेत, विहिरी आहेत, पटबंधारे आहेत किंवा कालव्यासारखे काही प्रकार आहेत. तर मग यामुळे काय झालेलं आहे, रयत जी होती त्यांना शेती करण्यामध्ये थोडीशी सुलभता झाली. मग या व्यवस्थेमुळे जे आहे त्यांचं उत्पादन वाढवून दिलेलं गेलं. मग त्यांचं उत्पादन वाढल्यामुळे काय झालेलं आहे, त्याच्याहूनही महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे की जी अनिश्चितता होती की यावर्षी आपल्या शेतामध्ये काही पिकणार का की नाही पिकणार, ही जी अनिश्चितता होती ती बऱ्या प्रमाणे आपल्याला कमी झालेली, त्याची तीव्रता कमी झालेली पाहायला मिळते. आणि रयतेसाठी हेच खूप मोठं संरक्षण होतं. तलवारीपेक्षा पाण्याची हमी देणं हे खूप मोलाचं काम होतं. कारण युद्ध वगैरे पूर्ण प्रजा तर युद्धात उतरत नव्हती. मग जेवढे लोक युद्धामध्ये उतरत होते, युद्ध फक्त तेवढ्याच पुरतं रिलेटेड राहत होतं. पण स्थानिक जनता जी होती त्यांना युद्धाचं काय घेणं देणं होतं.
मग त्यांच्यासाठी स्थानिक प्रश्न सोडवणे, पाण्याची सोय करून देणे, शेतीसाठी व्यवस्थित सुविधा करून देणे, ह्या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या होत्या. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना कुठेतरी रयतेचा विचार करणारा राजा असंही म्हटलं गेलेलं आहे. सभासद बकरीमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की शेतकऱ्यांवर अन्याय करू नये, त्यांच्या मालमत्तेचं रक्षण करावं. असे अनेक उदाहरण जे आहेत आपल्याला बकरींमध्ये म्हणा किंवा दप्तरी नोंदींमध्ये म्हणा, या सगळ्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळते. आता रयतेचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे ती न्यायव्यवस्थेत सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे स्थानिक वाद मिटवणे, जमिनीचे प्रश्न, चोरी किंवा जे बाकीचे गुन्हे होते, ह्या सगळ्यांवर निर्णय देताना जे अतिरेक होता तो टाळण्याचा प्रयत्न आपल्याला त्या काळी दिसून येतो. म्हणजे फक्त जर शिक्षा द्यायचा असेल तर मग शिक्षा देण्याचा उद्देश जो आहे तो सूड घ्यायचा नसून नियंत्रण होतं, असा आपण मानू शकतो. आता ही भावना जी आहे ती आपल्याला प्रशासनातून जाणवताना दिसते. त्यामुळे काय होते की राज्य जे आहे हे एक भयाचं प्रतीक म्हणजे भीतीचं प्रतीक न राहता मर्यादेचे आणि एक नियमाचं केंद्र बनलेलं आपल्याला पाहायला मिळते. आता आजच्या काळामध्ये लोककल्याणकारी राज्याची चर्चा जेव्हा आपण करतो तेव्हा जे मुद्दे आपल्याला मांडले जातात ते सामाजिक न्याय, आर्थिक स्थैर्य, प्रशासकीय जावडी, त्यांची आपल्याला बीजं असलेले पाहायला मिळतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना हे आपल्याला कुठेतरी स्वराज्यामध्ये त्यांची बीजं असलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्या काळची मर्यादा असलेली किंवा आता तंत्रज्ञान तर त्या काळी एवढं नव्हतं, पण आताच्या परिस्थितीमध्ये जे काही तंत्रज्ञान काम करते ते कुठेतरी त्याचा पाया जो आहे तो स्वराज्यामध्ये आपल्याला असलेली जी रचना होती, कार्यकारिणी रचना म्हणू शकतो आपण त्याला, ह्या रचना आपल्याला त्या काळी पाहायला मिळतात. आता आपण जेव्हा ह्या घटकांचा अभ्यास करतो तेव्हा काही संदर्भ, पुरावे, प्रशासकीय रचना किंवा घटनांची मांडणी या पलीकडे जर आपल्याला गेलो आपण तर तिथे आपल्याला आपले प्रश्न बदलताना दिसतात. म्हणजे ते कसं की हे त्या काळी जे घडलेलं आहे हे घडलं कसं, यापेक्षा याचा अर्थ आज आपल्याला कसा घेता येऊ शकतो, ह्या अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. आज नेतृत्व नेमकं काय आहे, अशा पद्धतीने आपल्याला त्याचे प्रश्न पडताना पाहायला मिळतात. आता 17व्या शतकामध्ये रयतेचा काळजी घेणारा जर राजा आपण असं मानत असू तर मग आताच्या काळामध्ये जे एक वेलफेअर स्टेट म्हणून जाणलं जाते, ह्याच्यात कुठेतरी आपल्याला सिमिलरता त्याला काय म्हणू शकतो यार आपण, हां, एक साम्यता असलेली पाहायला मिळते, बरोबर. आता हे झालं आपलं रयतेच्या राजा जो एक टर्म्स आहेत त्याच्याबद्दल आपण झालेला. आता अजून एक आदर्श राजा म्हणून आपण अशा पद्धतीनं पाहू शकतो की जो न्यायदान करण्याचं गोष्ट आहे. आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था हा जो एक आपला विषय होता त्यामध्ये सुद्धा आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत की एक जे छत्रपती जे पद आहे ते सर्वोच्च पद आहे. म्हणजे एक स्थानिक साधारण व्यक्तीसुद्धा छत्रपतींजवळ न्याय मागायला जाऊ शकतो. ही त्या काळातली न्यायव्यवस्थेची सगळ्यात मोठी गोष्ट होती. निष्पक्ष न्याय भेटणार, जो काही दोषी आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणार, ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे आहे. आणि विशेष म्हणजे ट्रान्सपरन्सी खूप जास्त होती आणि ह्या ट्रान्सपरन्सीमुळेच जो आहे ना खूप आपल्याला फायदा झालेला दिसून येते. म्हणजे ते आपले सरदेसाई जे आहेत ते इतिहासकार त्यांनी म्हटलेलं सुद्धा आहे की शिवाजीज ॲडमिनिस्ट्रेशन वॉज बेस्ड ऑन जस्टिस अँड स्ट्रिक्ट डिसिप्लिन. म्हणजे शिवाजी महाराजांचं जे काही प्रशासन होतं ते आपल्याला न्यायावर आणि एका शिस्तीवर असलेलं पाहायला मिळते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आदर्श राजा शिवाजी महाराजांना कसं बनवतात हे मुळात म्हणजे आदर्श राजा ही जी कन्सेप्ट आहे ना फक्त छत्रपती शिवाजी महाराजांपुरती मर्यादित नाही आहे. तर आता आपण ह्या गोष्टींचा जेव्हा अभ्यास करतो, आदर्श राजा ह्या गोष्टींचा जेव्हा संकल्पनेचा जेव्हा आपण सध्या वर्तमानामध्ये अभ्यास करतो तेव्हा कुठेतरी एक तुलनात्मक गोष्टी आपल्याला जाणवतात. आपण जेव्हा डिस्कशन फोरम घेऊ तेव्हा आपण एक आदर्श राजा ही जी संकल्पना आहे ही तुमच्या विचाराने कशा पद्धतीनं काम करते यावर सुद्धा चर्चा करू, जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून जातील आणि तुम्ही आदर्श राजा या संकल्पनेबद्दल काय विचार करता ह्या सुद्धा गोष्टी तुमच्या ज्या आहेत त्यांची उकल तुम्हाला करता येईल. आता आदर्श राजा म्हणजे स्त्रियांचा सर्वोच्च सन्मान करणारा, बाकीच्या ज्या महिला आहेत किंवा शत्रूंच्या ज्या काही आई बहिणी आहेत त्यासुद्धा आमच्या आईसारख्याच आहेत असं छत्रपती शिवाजी महाराज खूपदा म्हणताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं गमक हेच आहे की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तींबद्दल किंवा स्त्रियांबद्दल जेव्हा आदर करतो तेव्हा आपल्याबद्दल आदराची भूमिका त्या समोरील व्यक्तींमध्ये आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वाढते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व व्यक्तींचा आदर करताना आपल्याला पाहायला मिळतं. मग ते महिला असो, वृद्ध असो, इवन म्हणजे छोट्या लेकरांसोबत सुद्धा कसं या पद्धतीनं वागायला पाहिजे हे त्यांना माहिती होतं. आदर्श राजा असंच त्यांना म्हटलं गेलेलं नाही आहे.
मग ते कल्याणच्या सुभेदारीच्या सुनेची गोष्ट असो किंवा मग महाराजांनी कशा पद्धतीनं तिला परत पाठवलेलं आहे, काय म्हणून परत पाठवलेलं आहे. ते एक आता एक ते ओढ आहे काहीतरी, अं, तर ते आमच्या आईसारखी आहे, अशीच आमची आई असती वगैरे असं काहीतरी आहे. असं आहे ते मी विसरलो. पण हे अशा कशा तरी पद्धतीचे ते आहे. ते आपल्याला आता माझंही जेव्हा आपण जेव्हा आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये स्त्री शक्तीचा किंवा एक वुमन्स सेफ्टीचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हासुद्धा आपल्याला या म्हणजे 17व्या शतकामध्ये सैनिकांना किंवा स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी स्पष्ट आदेश जे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले होते ते आपल्याला दिसून येतात. आणि तेच जर पाहिलं आपण तर 17व्या शतकात 21व्या शतकामध्ये सुद्धा आपल्याला वुमन सेफ्टी आणि डिग्निटी इन सोसायटी ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. वुमन सेफ्टी बिल असो किंवा आता जी म्हणजे महिलांसाठी जे काही विविध कायदे वगैरे केल्या जात असेल, ह्या सगळ्या गोष्टी असो, यांचं कुठंतरी जे इंटरलिंक आहे ते आपल्याला 17व्या शतकामध्ये असलेलं पाहायला मिळते. त्यानंतर सर्वसमावेशक धार्मिक सहिष्णुता, प्रत्येक धर्माचा आदर करणं, सैन्यामध्ये मुस्लिम अधिकारी असणं, सैनिकांचा म्हणजे विविध मशिदींचा आदर करणं. आता विविध ठिकाणी जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे. तुम्हाला जर एक सत्य परिस्थिती सांगितलेली आहे, जर सांगितली तर इतिहासाला जे आहे ना ते खूप वेगळ्या पद्धतीनं लिहिल्या गेलेलं आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक आपापल्या सोयीनुसार जे आहे ते इतिहास लिहिला गेलेला आहे. इतिहासकारांची विचारधारा म्हणा ही वेगवेगळी आहे. त्यामुळे कुठल्या इतिहासावर विश्वास ठेवायचा ना याच्यावर खूप मोठा प्रश्नचिन्ह उभा राहतो. त्यामुळे जेव्हा आपण कुठल्याही इतिहासाच्या बाबतीत विचार करतो तेव्हा सध्याकालीन त्या इतिहासामध्ये त्या इतिहासाची काय पार्श्वभूमी आहे आणि सकारात्मक बाजू कुठली आहे कुठल्याही विषयाबाबत, तर ती जर घेतली तर मला वाटते ते आपल्याला सगळ्यात जास्त सोयीस्कर राहील. तशाच पद्धतीनं धार्मिक सहिष्णुतेच्या बाबतीतही आहे की सर्व धर्मांचा आदर करणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं काम होतं, कार्य होतं असं मला वाटते. आणि ते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. ते त्यांनी प्रत्येक धर्माला किंवा प्रत्येक धर्माचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे असंही समजलेले आहे. म्हणून 17व्या शतकामध्ये जेव्हा आपण आदर्श राजाच्या संकल्पनेखाली काम करतो किंवा त्याचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला सर्व धर्मांचा आदर करणारा प्रशासक म्हणजेच आदर्श राजा असं आपण जेव्हा अभ्यासतो तेव्हा कुठेतरी 21व्या शतकातसुद्धा आपल्याला सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता ही महत्त्वाची असलेली आपल्याला पाहायला मिळते. बरोबर. त्यानंतर प्रशासनामध्ये आदर असणं. आता प्रशासन जेव्हा अष्टप्रधान मंडळ स्थापन झालेलं होतं तर त्यामध्ये प्रशासन व्यवस्थित योग्यरित्या काम केलं पाहिजे प्रशासनानं, त्यासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करण्यात आलेली होती. आता 17व्या शतकामध्ये जर अष्टप्रधान मंडळ असेल तर आता 21व्या शतकामध्ये जी मॉडर्न कॅबिनेट आपली काम करत आहे, लोकसभा, राज्यसभा, संसद आणि राष्ट्रपती, हे अशा पद्धतीनं जे त्यांचं काम चालते आणि कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ ज्या पद्धतीनं काम करतात ह्याही सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी एक इंटरलिंक झालेल्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि इंटरलिंक झालेल्या सगळ्या गोष्टींमुळे आपण 17व्या शतकामधून म्हणा किंवा 21व्या शतकामधून म्हणा ह्या सगळ्या गोष्टी शिकून घेऊन आपण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित हाताळू शकतो असं मला वाटतं. त्यानंतर मग वर्तमान काळात आणि जी काही आताच्या काळातली जे हे आहेत आव्हानं आहेत आपल्याला, आताच्या काळातली जी काही आव्हानं आहेत त्याच्याबद्दल जर विचार केलेला आहे तर त्याच्यावर शिवाजी महाराजांचा काय उपाय होता हे आपल्याला मिळतात. म्हणजे हे दोन्ही गोष्टीला साधणारी एक संकल्पना आहे. जर त्या काळी भ्रष्टाचार होत होता, करप्शन होत होतं असेल तर मग शिवरायांचं जे शिस्तबद्ध प्रशासन होतं ते प्रशासन जर आत्ताच्या काळात जर लागू केलं तर कुठेतरी भ्रष्टाचार कमी होईल असं खूप साऱ्या इतिहासकारांचं म्हणणं आहे किंवा खूप साऱ्या संशोधकांचं म्हणणं आहे, खूप साऱ्या व्याख्यात्यांचं म्हणणं आहे, अभ्यासकांचं म्हणणं आहे. प्रशासकीय अकार्यक्षमता जिथं दिसते तेव्हा तिथं गुणवत्तेवर आधारित म्हणा नोकर भरती केली जात होती किंवा ज्यांची दूरदृष्टी आहे अशा पद्धतीचं प्रशासन तिथं काम करत होतं. आणि जिथं सुरक्षिततेचा प्रश्न पडतो, सिक्युरिटीज इश्यूज होतात, त्या ठिकाणी मग विविध जे लोकाभिमुख धोरणं आहेत ती महत्त्वाची ठरतात, हे आपल्याला इथं पाहायला मिळतात. याचप्रमाणे इतरसुद्धा आहेत. न्यायव्यवस्थेबाबत म्हणा तर मग त्या काळच्या न्यायव्यवस्थेचे जे स्तर होते ते ज्या पद्धतीनं काम करत होते, म्हणजे एकंदरीत जनतेला सॅटिस्फाईड करणं, एक जनतेला जे आहे एक समाधानकारी आयुष्य जगायला लावणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे आहे एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की त्या काळची त्यांची जी स्ट्रक्चर होतं, त्यांची जी काही शिस्तबद्ध रचना होती ती जर जैसे ते या काळी जर लावली तर कदाचित चांगल्या पद्धतीनं काम करू शकेल असं. म्हणजे आताच्या सिच्युएशनला मी चुकीचं ठरवत नाही आहे, पण
आता परिस्थिती अशी झालेली आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टींचा विचार करून बोलावं लागत आहे, किंवा त्याला आपण म्हणू शकतो की इंट्रोड्यूस व्हावं लागत आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे आहे ते आपल्याला मग अं, आदर्श राजा ही जी संकल्पना आहे ती योग्य वाटायला लागते. त्यानंतर मग गुड गव्हर्नन्स आणि नॅशनल सिक्युरिटी ह्यामध्ये कशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आदर्श राजा म्हणून काम केलेलं आहे, नोबेल किंग म्हणून काम केलेलं आहे, ते आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी मग त्यांची जी काही कार्यक्षमता होती, त्यांच्या शिस्तीवर जे आधारित पारदर्शक प्रशासन होतं ते कसं काम केलं जात होतं हे आपल्याला दिसते. आणि आताची जे काही आव्हानं आहेत, आपल्याला जे आव्हानं दिसतात त्यामध्ये भ्रष्टाचार, अकार्यक्षमता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. राष्ट्रीय सुरक्षिततेबाबतीत जर बोलायचं झालं तर मग यामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही अभेद्य किल्ले होते, किंवा मग त्यांची जे काही शक्तिशाली त्यांनी नेव्हीची जी काही उभारणी केलेली होती, आरमाराची उभारणी केली होती, आणि सध्याची जी काही गरज आहे की म्हणजे सीमा, त्यांची जी सागरी सुरक्षा आहे, ह्या कशा पद्धतीनं काम करतील, हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात. बरोबर. त्याच्यानंतर मग पब्लिक अकाउंटेबिलिटी आणि सोशल सेफ्टी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जे हे एकंदरीत सामाजिक सुरक्षिततेमध्ये येतात. ह्या गोष्टीचा आपण आधीच अभ्यास केलेला आहे, पण आता पुन्हा जर करायचं असेल तर मग स्वराज्याचा केंद्रबिंदू असलेले जे काही लोक आहेत, म्हणजे जनता जी आहे ते स्वराज्याचे केंद्रबिंदू असलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि आजच्या लोकशाहीमध्ये सुद्धा आपल्याला पब्लिक म्हणजे जनता जे आहे, जनतेप्रती उत्तरदायित्व जे काही संसद निभावते हेच आपल्याला पाहायला मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाची संकल्पना असलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि आजच्या समाजामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आपण पाहिलेला आहे की स्त्री सन्मान किंवा स्त्री सुरक्षा, सोशल सेफ्टी जी आहे स्त्रियांची, ती पाहायला मिळते. ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत आपल्याला असं वाटतं. ठीक आहे. आता शेवटचा भाग जर आपण पाहिलेला आहे की एक म्हणजे त्या काळातला जो काही आपण विचार वगैरे जर मांडायला गेलो तर तो कशा पद्धतीने, म्हणजे उदात्त राजा जो एक म्हणजे नोबेल किंग जी एक कन्सेप्ट आहे ती आजही कशा कशा पद्धतीने आपल्याला सुरू असलेली पाहायला मिळते, यावर आता थोडीशी चर्चा करू आपण. कसं आहे, आजचा जो काळ आहे ना तो मूल्य संघर्षाचा आहे. म्हणजे विकास विरुद्ध पर्यावरण, सुरक्षितता किंवा सुरक्षिततेविरुद्ध स्वातंत्र्य, आर्थिक वाढीविरुद्ध समजा सामाजिक समता, हे संघर्ष जे आहे ना हे फक्त धोरणात्मक नाही आहे, तर ते नैतिकताही आहे, त्यांच्यामध्ये नैतिकही आहे. शिवाजी महाराजांच्या कार्याकडे पाहिल्यास आपल्याला असं दिसते की त्यांनी या संघर्षांना फक्त टाळलंच नाही, पण त्यांना एक एकांगी उत्तर दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एकांगी उत्तरही दिलेलं नाही असं समजा, पण नैतिकता त्या ठिकाणी आपल्याला शिवाजी महाराजांनी दाखवलेली आपल्याला पाहायला मिळते. आता किल्ल्यांची उभारणी वगैरे करताना निसर्गाशी संघर्ष बिलकुल नाही करणं, निसर्गाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणं, जलव्यवस्थापनेत सुद्धा त्याच पद्धतीनं काम करणं, जंगल तोडीचा जो काही भाग होता त्याला एक आळा घालणं, एक सस्टेनेबल गव्हर्नन्स जी आहे, ही जी कन्सेप्ट आहे सस्टेनेबल गव्हर्नन्सची, याची कुठेतरी स्थापना करताना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज दिसतात. आता जी काही आदर्श राजा ही जी संकल्पना आहे, जी आपण जवळपास आजच्या लेक्चरचं सुरुवातच आपण त्या गोष्टींनी केलेली आहे, ही जी एक संकल्पना आहे ते अनेकदा आपल्याला अवास्तव वाटते, कारण आधुनिक राज्यव्यवस्था जी आहे ती व्यक्तींपेक्षा संस्थांवर आधारित असलेली पाहायला मिळते. पण येथेच एक महत्त्वाचा फरक आपल्याला असा दिसून येतो की शिवाजी महाराजांचा आदर्श जो आहे तो खूप लोक जे आहे ते फक्त व्यक्तिपूजेसाठी घेतात. पण मला असं वाटते किंवा ऐतिहासिक बाब जर पाहिली तर ते व्यक्तिपूजेपेक्षा जर आपण मूल्यरचनेत त्यांचे जे मूल्यांची जे काही रचना आहे त्याद्वारे जर आपण ते केलं तर ते मला असं वाटतं की ते जास्त सोयीस्कर दिसेल. बरोबर. त्यानंतर आजच्या नेत्यांशी जर त्यांची तुलना केली, समजा आदर्श राजा हा जो एक कन्सेप्ट आहे त्यांची जर आजच्या नेत्यांसमोर जर आपण म्हणजे नेत्यांनी काहीतरी शिकायला पाहिजे ह्या हेतूने जर आपण बोलायचा प्रयत्न केला तर आजच्या नेत्यांसमोर जे आहे ते निर्णय त्यांना वेगाने घ्यावे लागतात, माध्यमांचा दबाव असतो, जनमतांची जी काही अस्थिरता आहे आणि तात्काळ परिणामांची जी काही अपेक्षा आहे त्यांची, या सगळ्यांमध्ये जे आहे ते आपल्याला कुठेतरी जो दीर्घकालीन चालणारा जो काही विचार आहे तो मागे पडताना आपल्याला पाहायला मिळतो. आता शिवाजी महाराजांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये मात्र एक आपल्याला ठळक बाब अशी दिसते की तत्कालीन फायदा आणि दीर्घकालीन हानी यात त्यांनी नेहमी सावध भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. आता जलव्यवस्थापन, किल्ले, शेती, कर धोरणे या सगळ्यांमध्ये आजपेक्षा उद्याचा विचार अधिक स्पष्ट करणं हा महत्त्वाचा हेतू आहे. आता आजच्या काळामध्ये जेव्हा धोरणं निवडणूक चक्रांवर अवलंबून असतात तेव्हा हा दृष्टिकोन आपल्याला खूप खूप सॉरी खूप जास्त महत्त्वाचा ठरताना आपल्याला पाहायला मिळते. आता प्रशासनाच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की म्हणजे मानवी घटक
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला त्याच्यात म्हणजे प्रशासनाच्या दृष्टीने मानवी घटक हा जो मुद्दा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला पाहायला मिळतो. आधुनिक व्यवस्थेमध्ये नियम, फाईल्स आणि प्रक्रिया यांना इतकं महत्त्व दिलं जातं की आपल्याला माणूस किंवा माणुसकी जी आहे ती मागं पडताना पाहायला मिळते. करप्शन प्रत्येक ठिकाणी वाढलेलं दिसून येते. प्रत्येक ठिकाणी पैशाशिवाय आपल्याला आपलं होणारं काम जे आहे ते अडकून ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तर शिवाजी महाराजांच्या प्रशासनामध्ये काही नियम होते, पण त्यांच्याचबरोबर माणसाची परिस्थिती विचारात घेतली जात होती. आता दुष्काळी परिस्थिती जर असेल तर त्यांना सवलत दिल्या जात होती, कर माफी केल्या जात होते, अन्यायाविरुद्ध हस्तक्षेप वगैरे हे सर्व जे आहे ते निर्णय व्यवस्थेच्या कठोरतेला मानवी स्पर्श देणारे आपल्याला पाहायला मिळते. आजच्या ह्युमन सेंटर्ड गव्हर्नन्स संकल्पना जी आहे ती आताची म्हणजे कन्सेप्ट जी आहे हा याचा विचार जो आहे तो आपल्याला जुळताना पाहायला मिळतो. इथे इंटरलिंक होताना आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. आता पुन्हा एक गोष्ट जी आहे ते आदर्श राजा ही जी संकल्पना आहे ती पुन्हा एका ठिकाणी अर्थपूर्ण अशी ठरते की आपल्याला राजेशाहीकडे परत नेण्यासाठी नाही तर नेतृत्वाला नैतिक मुळांकडे नेण्याची आपल्याली हे आदर्श राजाची संकल्पना आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आता राजा म्हणजे फक्त एक त्याला आपण म्हणू शकतो की हे नाही आहे म्हणजे राजाला जर मानलं तर एक राजेशाही आली पाहिजे अशी नाही आहे. आपण एका लीडरला निवडून देतो, मग त्या लीडरमध्ये एका आदर्श लीडरची म्हणा किंवा एखाद्या आदर्श नेत्याची जी काही मूल्य आहेत तेही असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्यांचा विचार करताना आपल्याला असं दिसते की शिवाजी महाराजांचे विचार आज थेट लागू न करता त्यांचे जे काही मूल्य आहेत म्हणजे त्यांचे विचार वगैरे किंवा त्यांचे जे काही मूल्य आहेत हे थेट लागू न करता त्यांना आचरण आणण्याची सुरुवात जी आहे ते आपल्याला करावी लागणार आहे. आणि ते आचरणात आणण्यासाठी कुठेतरी आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे जे आदर्श राजा ही जी संकल्पना आहे ते त्या काळची आणि आजची संकल्पना ह्या दोन्ही संकल्पना कुठेतरी जुळून घ्याव्या लागतील. यावर डिस्कशन खूप चांगल्या पद्धतीनं होणार आहे जर आपण डिस्कशन केलं तर. आणि तुम्हा प्रत्येकाला याबद्दल जे आहे आता जेव्हा डिस्कशन वगैरे राहील तेव्हा आपण 5-5 मिनिट सगळ्यांना देऊ. 5 मिनिटच देऊ, जास्त काही देऊ नाही, कारण की आपल्याला ते खूप लोक आहेत तर मग प्रत्येकाला बोलणं जमलं पाहिजे, आलं पाहिजे त्यांना. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण व्यवस्थित हाताळून घेऊ आणि याचा अभ्यास करू. हे जे झालं हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे सगळं थेरॉटिकल आहे. यामध्ये आपण आज जर पाहिलं तर आज आपण कन्सेप्ट पाहिलेली आहे आदर्श राजाची. मला माहीत आहे तुमच्या डोक्याच्या वरतून याच्यासाठी गेलेलं आहे कारण की हे सर्व थेरॉटिकल आहे. पण मी एका सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं झालं तर एक आदर्श राजा म्हणून आपण कोणाला पाहतो, कसं पाहतो, म्हणजे आदर्श राजा ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट आपण कशी पाहतो, कुठल्या निकषावर आपण ही कन्सेप्ट पाहतो हे तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा म्हणजे आपण विषय म्हणजे आपण जर पाहिलेला आहे की म्हणजे नेमकं काय आहे तर प्रजेचं कल्याण करणं म्हणजे वेलफेअरता आपल्याला एखादा जर व्यक्ती वेलफेअरता दाखवत असेल, कल्याणाच्या भावनांनं जर आपल्यासोबत असेल किंवा त्यांचं जे प्रशासन असेल ते पारदर्शक असेल, नैतिक मूल्यावर जे काही मोरल व्हॅल्यूज आहेत त्यांच्यावर जर काम करत असेल, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आदर्श राजा म्हणून पाहिलं तर. त्याचसोबत जर पाहिलं तर विशेष म्हणजे प्रजेशी बांधिलकी ठेवणं, कमिटमेंट राहणं प्रत्येक व्यक्तीशी, त्यानंतर मग निष्पक्ष न्याय देणं, स्त्रियांचा सन्मान करणं, धार्मिक सहिष्णुता ठेवणं, प्रशासकीय जे हे आहे काय म्हणतात त्याला पारदर्शकता त्या ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एक आदर्श राजा म्हणून आपल्याला एखाद्या व्यक्तीत जर दिसल्या तर आपण त्याला कदाचित आदर्श राजा म्हणू शकतो. त्यानंतर प्रजेसाठी किंवा शेतकऱ्यांची बांधिलकी. आता शेतकऱ्यांच्या बांधिलकीच्या बाबतीत जो हा प्रश्न आहे ना तर हा स्पेशली छत्रपती शिवाजी महाराजांवर फोकस याच्यासाठी होतो कारण की छत्रपती शिवाजी महाराजांना आपण रयतेचा राजा म्हणतो, बरोबर आहे. आणि खूप साऱ्या बखरींमध्ये म्हणा किंवा दप्तरी नोंदींमध्ये आता आपलं जे पुस्तक आहे छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा आणि व्यवस्थापन संदर्भ ग्रंथ 1 याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला विविध नोंदी असलेल्या पाहायला मिळतील ह्या बाबतीत. त्या नोंदी तुम्हाला ॲक्युरेट जसं त्या बखरींमध्ये किंवा पत्रव्यवहारांमध्ये आहे त्यात ॲज इट इज आपण उचलून जे आहे त्याची उकल इथं केलेली आहे. त्यानंतर मग निष्पक्ष न्याय तर आपला झालेला आहे की गुन्हेगारांना शून्य माफी म्हणजे माफी नाही असं होते. शून्य माफी म्हणजे याचा अर्थ हे आहे की त्यांना माफी नाही आणि कोणालाही अन्याय सहन करणार नाही याचा आपल्याला घेतलेला तो विषय. कुठल्याही व्यक्तीवर कुठल्याही निष्पक्ष व्यक्तीवर किंवा ज्यांनी म्हणजे गुन्हा केलेला नाही आहे त्याच्यावर कुठल्याही पद्धतीनं अन्याय होणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याचाच इम्प्लिमेंट जे आहे ते आपल्याला सध्याच्या गव्हर्नमेंटनी किंवा आपल्या संविधानाने रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं राज्य जे आहे ही संकल्पना आणून केलेली आहे. त्यानंतर स्त्रियांना सर्वोच्च सन्मान हे सुद्धा पाहिलेलं आहे. कल्याणच्या सुभेदारीचा जो एक भाग आहे म्हणजे हे जे एक इतिहास आहे त्याच्या बाबतीत आहे. हा कल्याणच्या सुभेदारींचा जो
सॉरी, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनीचा जो भाग आहे तो आपण डिस्कशन फोरममध्ये घेऊ. तिथे कदाचित माझ्यासोबत आणखी खूप लोकांना हा विषय खूप चांगल्या रंजक पद्धतीनं मांडता येईल. तर हा विषय आपण तिथं घेऊ. त्यानंतर सर्वसमावेशक धार्मिक सहिष्णुतेच्या बाबतीत, म्हणजे धर्मनिरपेक्षतेचं धोरण जे आजवर राबवलं जात आहे, तेव्हा एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी ते धोरण तेव्हा कसं लागू केलं ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहू. त्यानंतर मग हे म्हणजे प्रशासन जे होतं, आदर्श प्रशासन म्हणून जे जसं काम झालेलं आहे त्या बाबतीत सुद्धा हे आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर. यामध्ये मग हे अष्टप्रधान मंडळ आहेत, त्या अष्टप्रधान मंडळांची नावे वगैरे. ठीक आहे. ही जे PDF आहे ही सुद्धा शेअर करून देईल. आणि मला वाटतं PDF शेअर करायची गरज नाही आहे. आपलं हे जे लेक्चर आहे हे स्लाईडनुसार आहे. आता रेकॉर्डेड लेक्चर जे आहे ते स्लाईडमध्ये घेण्यास काहीच अडचण नाही आहे. पण जेव्हा आपण लाईव्ह लेक्चर घेतो तेव्हा स्लाईडमुळे जे आहे कधी कधी आवाज ब्रेक होतो किंवा स्क्रीन ब्रेक होते, त्यामुळे तो प्रश्न येते. आणि वेळेचं बंधन असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित ते लेक्चर हँडल करता येत नाही. आणि ते गुगल मीटचा तर वेगळाच प्रॉब्लेम चालू झाला आता. ठीक आहे. मग बाकी तर हे सुशासन वगैरे, राष्ट्रीय सुरक्षा, एकंदरीत मी तुम्हाला सांगतो की आदर्श राजा जेव्हा आपण पाहतो तेव्हा प्रत्येक गोष्टी सकारात्मकतेनं दिसणं, समाधानानं दिसणं, किंवा एक वेगळ्या समाधानावर आपल्याला एक संतुष्ट, काय म्हणतात त्याला, संतुष्टी भेटणं, की हां आता ह्या व्यक्तीनं हे काम केलं तर व्यवस्थित आहे, संतुष्ट आहे मी आज, असं जेव्हा आपली भावना तयार होते तेव्हा कुठेतरी आपल्याला त्या व्यक्तीला आदर्श राजा म्हणा किंवा एक नोबेल किंग म्हणा किंवा नोबेल पर्सन म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणता येत असेल. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आता झालेल्या आहेत. आदर्श राजा जी हे कन्सेप्ट होती, ही कन्सेप्ट आपण थेरॉटिकल कंप्लीट केलेली आहे. आपल्याला याच्यावर डिस्कशन करायचं आहे. म्हणजेच एक जे लेक्चर राहणार आहे आपलं, ते आपलं डिस्कशन फोरमवर राहणार आहे. आपल्या हप्त्यातून जवळपास मला वाटते 3 लेक्चर राहतात. तर 3 लेक्चर आपण कंप्लीट करू. तर त्या 3 लेक्चरमधलं आज हे आदर्श राजा म्हणून जे हे लेक्चर आहे, तर हे लेक्चर आपण थेरॉटिकल कंप्लीट केलेलं आहे, पण याच्यावर डिस्कशन राहिलेलं आहे. त्यामुळे एक लेक्चर जे आहे ते आपल्याला लाईव्ह घ्यायचं आहे, म्हणून आपण हे लाईव्ह घेणार आहे. म्हणून हे 35 मिनिटाचं लेक्चर थेरॉटिकल, आणि उरलेले मिनटं जे आहेत म्हणजे अजून अर्ध्या तासाचं जे लेक्चर राहणार हे आपलं डिस्कशन फोरम म्हणून राहणार आहे. असे आपण लेक्चर्स जे आहेत ते कंडक्ट करू. यामध्ये तुम्हालाही शिकायला मजा येणार आहे, मलाही शिकवताना मजा येणार आहे, आणि दोघांचाही टाईम जो आहे तो थोडासा मॅनेज होईल. डिस्कशन फोरम मस्त आपण 9 वाजता घ्यायचं आहे संध्याकाळी, म्हणजे तुमचे जेवण वगैरे होऊन जातात. माझंही सगळं कामं मी आटपून आपण तेव्हा डिस्कशन जे आहे ह्या विषयावर आपण हे घेऊ. ठीक आहे. आतासाठी मी आदर्श राजा हा जो आपला चॅप्टर आहे नोबेल किंग, याच्यावरचा थेरॉटिकल लेक्चर आपलं संपलेलं आहे. आपल्याला डिस्कशन करायचं आहे, तर ते आपण परवाच्या दिवशी घेऊ. आणि विशेष म्हणजे हे जे लेक्चर आहे हे फर्स्ट इयरला आणि सेकंड इयरला हे दोघांनाही लागू आहे, कारण की सिमिलर सिलेबस आहे. एक प्लॅनिंग जो आहे तुमचा 4B जो ऑप्शनल आहे त्याच्यासाठी सुद्धा हे लागू होईल. फर्स्ट इयरला जो आहे आपला रिलेव्हन्स ऑफ थॉट्स अँड वर्क ऑफ शिवाजी महाराज इन प्रेझेंट इरा, म्हणजे सध्याकालीन उपयुक्तता, हा जो विषय आहे यासाठी सुद्धा हे लेक्चर लागू आहे. आणि जो आपला सेकंड इयरचा जो 4th सेमचा जो आपला ऑप्शनल आहे प्लॅनिंग अँड विजन ऑफ छत्रपती शिवाजी महाराज, याच्यासाठी सुद्धा हे लेक्चर लागू आहे. त्यामुळे जे आपलं डिस्कशन फोरम राहील त्यामध्ये दोन्हीही कडचे विद्यार्थी हजर राहतील. लेक्चर आपलं ते लांबू शकते, 1 तासाचं होईल, 1.5 तासाचं होईल, काही हरकत नाही आहे. ठीक आहे. इथे हे थेरॉटिकल लेक्चर आपण थांबू, आणि हे लेक्चर संपल्यानंतर तुम्ही हे लेक्चर कधीही पाहू शकता, कितीही वाजता पाहू शकता, कितीही वेळा पाहू शकता. रेकॉर्डेड लेक्चरचा हाच एक फायदा आहे. ठीक आहे. आता इथे थांबतो मी. आता आपण डिस्कशन फोरममध्ये ह्या लेक्चरच्या भेटू. सोबतच समोरच्या लेक्चरचा जो काही चॅप्टर आहे, आपला जो चॅप्टर आहे त्याच्यावर लेक्चर घेणं सुरू करून देतो. आणि डिस्कशन फोरम आपले जे आहेत ते एकामागे एक आपण लाईव्ह घेऊ. आणि हे रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत ते मी तुम्हाला एकामागे एक जे आहे ते टाकून देतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या सोयीनुसार ह्या सगळ्या गोष्टी पाहू शकाल. ठीक आहे. धन्यवाद.